नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे कोकणातील प्रसिद्ध डिश असलेली कोंबडी वडे किंवा मटण वडे खाण्यासाठी। तर हे खाण्यासाठी मी आलो आहे चिपळूण इथं। चिपळूण इथं 3M पेपर नावाची जी कंपनी आहे किर्डी MIDCमध्ये, तर त्याच्यासमोरच हे हॉटेल आहे। तुम्हाला हॉटेलचा पत्ता स्क्रीनवरती दिसतोय आता, तसंच याचं गुगल लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेलं आहे, ते पण चेकआउट करा। तर आपण आलो आहे शशी बोरन यांचे हॉटेल आर्यन इथं। एका छोट्याशा गाड्यापासून सुरुवात झालेला व्यवसाय त्याचे रूपांतर आज एका मोठ्या हॉटेलमध्ये झालेलं आहे। इथं तुम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये भरपूर सारे ऑप्शन भेटून जातील, बिर्याणी वगैरे पण इथं भेटून जाते। परंतु यांचं जी फेमस डिश आहे ते आहे त्यांचं चिकन वडे किंवा मटन वडे। तर इथं तुम्हाला चिकन वडे 170 रुपये भेटून जातील व मटन वडे राईस प्लेट ते तुम्हाला 190 रुपयाला भेटून जाईल। यामध्ये चिकन प्लेट किंवा मटन प्लेट आणि सोबत वडे असे भेटून जाते। आपण मटन वडे राईस प्लेटची ऑर्डर दिली, तोपर्यंत भाऊ नेपाळला जाऊन आला होता। नेपाळमधले झालेलं किस्से सांगण्यात खूप बघणं झालं होता। हे सगळे नेपाळ गेलेले होते, यांचे किस्से ऐकतोय तोपर्यंत आपली मटन वडे राईस प्लेट आलेली आहे। तर यामध्ये तुम्हाला वडे आणि मटन प्लेट एवढं भेटून जाते। मला पहिल्यांदा वाटलं होतं हे वडे पण नॉनव्हेज असतात, पण नाही मित्रांनो, हे वडे पूर्णपणे व्हेज असतात। तर हे वडे बेसिकली राईस तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ व ज्वारीचं पीठ यांचे एकत्र करून बनवलेले असतात, हे मला नंतर समजलं। हे वडे बघू शकता तुम्ही किती एकदम क्रिस्पी वाटतात, तेलामध्ये तयार असल्यामुळे टम असे फुगलेले होते। तर चला आता खाऊन बघूया वडे काय टेस्ट होते याची बघूया। तर पहिला घास खाल्ला, एकदम युनिक टेस्ट लागली, मला भारी वाटलं, मस्त होतं। त्याच्यासोबतच हे मटणाचा रस्सा पण खाऊन बघितला, त्याच्यासोबत पण हे वडे एकदम छान लागत होते। तर बेसिकली आपल्या जे कोल्हापुरी भागामध्ये आपण मटण बनवतो त्यामध्ये आपण मसाल्यांचा भरपूर वापर करतो। कम्पॅरेटिव्हली कोकणामध्ये जे मटण बनवलं होतं हे त्यामध्ये मसाल्याचा खूप कमी वापर केलेला होता। त्यामुळे आपल्या इकडं मटण खाल्यानंतर पोटात जळजळ होणे वगैरे असे प्रकार होते, परंतु हे मटण खाल्ल्यानंतर मला अजिबात असं काही वाटलं नाही। आणि इकडं खोबऱ्याचा वापर जरा जास्त होता, त्यामुळं आपल्या एवढं तिखट नव्हतं मटण, पण एकदम चव मस्त लागत होते आणि मसाले पण कमी वापरलेले होते। तर तुम्ही कोकणामध्ये गेला तर नक्की हा पदार्थ खाऊन बघा। कोंबडी वडे किंवा मटण वडे एकदम भारी लागते, असे एकदम कुरकुरीत असतील खायला। इथल्या थाळीसोबत तुम्हाला अनलिमिटेड रस्सा भेटून जातोय, परंतु हा रस्सा थोडा थिक होता, त्यामुळे जसं आपण तांबडा पांढरा वडतो तेवढा काय जात नाही पेट। तर आपल्या आजच्या पार्टीचे स्पॉन्सर होते सुनील भाऊ। बरेच दिवस झाला आम्हाला चिपळूणला बोलवत होते, पण काय जाण्याचा योग झाला नव्हता। तर आज आमचा जाण्याचा योग झाला। आमचा खूप दिवस झाला प्लॅन चालला होता इथलं मटण वडे खाण्याचा, तो आज सक्सेस झाला। इथल्या राईस प्लेट थाळीसोबत एकूण 4 वडे येतात खाण्यासाठी, आणि जे सफिशियंट आहेत आपल्याला। आणि भाकरी किंवा रोटी न खाता या वड्यांसोबत मटण खाल्लं ते एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला आणि एकदम छान वाटलं मला तरी। एकदम असे गरम गरम वडे खायला मिळत होते आणि बघू शकता किती कुरकुरीत होते, हे खाल्ल्यानंतर तुम्हालाही समजेल, मस्त होते एकदम। आणि सोबतच आपल्याला कोकणी पद्धतीने केलेला हा रस्सा। आता यामध्ये राईस प्लेट आल्या, ह्या पण कोकणी पद्धतीचा राईस आहे। आपल्याकडे इंद्रायणी वगैरे इकडे अजिबात भेटत नाही, आणि इथल्या भाताचं म्हणजे असे इंद्रायणी एकदम चिकट टाईपमध्ये असतं, तर इथला भात तुम्हाला असा सुट्टा सुट्टा मग खायला भेटेल। तर अगोदर रस्सा घेतला आणि इथं ह्या भातामध्ये मीठ कमी होतं, मग रस्सा वाटला, मीठ घेतलं, लिंबू पिळला आणि खायला सुरुवात केली। हे पण कॉम्बिनेशन एकदम चांगलं लागत होतं, रादर त्या नवीन काहीतरी टेस्ट ट्राय केलं। मी तुम्हाला खाण्यासाठी असे नवीन नवीन पदार्थ घेऊन येईल, त्यासाठी आपले चॅनल विरुलो याला सबस्क्राईब करा। जेवण एकदम लोड झालं होतं आणि खूप दिवसामुळं भेटल्यामुळे आमच्या गप्पा एकदम रंगल्या होत्या। भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आवडल्याच्या रिव्ह्यूसोबत।